शालोम सर्वांना. आज आपण विषय पाहणार आहोत भक्ती की व्यापार. योग याचा 21 अध्याय 15 वचनामध्ये दुष्ट लोक देवाला विचारतात, सर्वसमर्थ कोण आहे की आम्ही त्याची सेवा करावी? त्याची विनवणी करून आम्हास लाभ तो काय? ही वृत्ती भक्तीची नसून व्यापाराची आहे. अनेकदा आपण देवाला केवळ आपल्या गरजा पूर्ण करण्याचे साधन मानतो. पण विचार करा, प्रार्थना ही काही मिळवण्याचे साधन नसून ती त्याशी नाते जोडण्याचा मार्ग आहे. जर आपली भक्ती केवळ फायद्यावर असेल तर संकट येताच ती डळमळीत होईल. देवाची सेवा तो काय देतो यासाठी नाही, तर तो कोण आहे यासाठी करा. निस्वार्थ भक्तीच आपल्याला जीवनातील खरी शांती आणि सामर्थ्य देते. चला, आज आपला विश्वास व्यापाराकडून प्रेमाकडे वळवूया. प्रार्थना करूया. प्रभू, मला असा निस्वार्थ विश्वास दे, जो केवळ लाभासाठी नव्हे तर तुझ्या भेटीसाठी व्याकुळ राहील. येशूच्या नावामध्ये